आलेले आहे. नंतर शुकदेवजी महाराज म्हणतात की हा सर्व आनंद भगवंताची असणार ही लीला आपण पाहिली की भगवान परमात्मा कोणालाही त्याची कोणती जात पात न पाहता भगवंत त्याला आपल्या जवळ करत असतात. आणि त्या ठिकाणी महाराज गरिबी श्रीमंतीचा त्या ठिकाणी महाराज भगवंत आणि विचार करत नाही. प्रेमाना सबसे उंची प्रेम सगाई. आणि भगवान परमात्मा भगवान प्रेमाचे भुकेले आहेत. आमचे गुरु महाराज नेहमी म्हणतात प्रभु तुम बताओ क्या होता है प्यार, राधा के संग रस रचाया, मीरा के संग नाचे, विदुर जी के खाए केले, कौशल्या के खाए छोले. प्रेम है जीना प्रेम ही मरना, प्रेम है जीना प्रेम ही मरना, प्रेम के खातिर संसार सुना. प्रेम प्रभु का रूप है सच्चा, बाकी सब कुछ झूठा. हे प्रभु मला सांग काय असतं ते प्रेम. आणि तेच प्रेम माझ्या सुदाम देवांबरोबर माझ्या भगवंतानी केलेलं आहे. शुकदेवजी सांगतात की राजन इकडे माझ्या भगवान परमात्म्यानं द्वारकेमध्ये सर्व विद्वानांना घेऊन आणि त्यांना विनंती केली की या वेळेस मोठं सूर्यग्रहण होणार आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ग्रहण कालामध्ये आपण तीर्थस्थानावरती गेलं पाहिजे. कुरुक्षेत्रावरती आपण सर्वजण जाऊया. आणि अशी विनंती केल्याबरोबर सर्व असणाऱ्या द्वारकेतील द्वारकावासियांनी विद्वानांनी सर्वांना परवानगी दिली. म्हणजे ठीक आहे प्रभू आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊया. आणि मग सर्वांनी तयारी केलेली आहे. त्या ठिकाणी सर्वजणांनी सुंदर तयारी करून निघालेली आहे कुरुक्षेत्रावरती जाण्याकरता. इकडे महाराज गोकुळामध्ये सुद्धा सर्व गोकुळवासियांनी विचार केला की आपण सुद्धा आणि ग्रहण कालामध्ये तीर्थस्थानावरती गेलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे सुद्धा नंदबाबाने सर्वांना निरोप सांगितला. सर्वजणांनी स्वीकृती दिली. त्याबरोबर सर्वजण तिकडून सुद्धा निघाले. आता बघा गोकुळामधले सर्व गोपाळवासी सर्व नंदबाबा यशोदामय्या सर्वजण निघाले. इकडे असणारे द्वारकेतील सर्व द्वारकावासी रोहिणी माता देवकी माता वसुदेवजी महाराज सर्वजण निघाले. आणि इकडे पांडव सुद्धा आपल्या कुंती मातेला घेऊन त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती सर्वजण एकत्र आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी महाराज सर्वजण एकत्र आले. आणि सर्वांनी जेव्हा एकत्रित सर्वांना पाहिलं एकमेकांना पाहिल्याबरोबर इतका आनंद वाटला की फार दिवसानंतर जर आपण एकमेकाला भेटलो तर आपल्याला सुद्धा आनंद वाटतो. आणि त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याला जेव्हा सर्व गोपाळांनी पाहिलं सर्व गोपींनी पाहिलं किती दिवसांपासून त्यांना पाहिलेलं नव्हतं. भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये किती आणि तळमळ करत होत्या. त्यांनी जेव्हा सर्वांना भगवंताला पाहिलं माझ्या भगवंताने त्यांना उपदेश केलेला आहे गोपींनो ही सगळी लीला आहे. आपण भगवत नामामध्ये आणि आपलं जीवन आत्मचिंतनामध्ये व्यतीत केलं पाहिजे. आणि सर्वांना आनंद देऊन माझा भगवान परमात्मा त्या सर्व संत समुदायामध्ये कारण त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती ग्रहणाच्या काळामध्ये आणि त्या तीर्थस्थानावरती स्नानाकरता सर्व संत महात्मे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. त्या संतांमध्ये महाराज दुर्वासा मुनी अत्री मुनी वशिष्ठ मुनी बृहस्पती मुनी कण्व आदी सर्व संत महात्मे त्या ठिकाणी होते. आणि सर्वांनी भगवान परमात्म्याला वंदन करून आणि एकमेकाच्या असणाऱ्या विचारपूस करायला सुरुवात केली. तुम्ही बरे आहेत ना, कसे काय दिवस गेले मग नाही का, आमची आठवण येत होती की नाही, तुमची आम्हाला फार आठवण येत होती असं भगवंत सर्व गोपाळ एकमेकाला म्हणतात. एवढ्यामध्ये महाराज माझ्या राधाराणी सुद्धा माझ्या भगवंताच्या दर्शनाकरता आलेले आहेत. यशोदा मैया
देवकी मैया सर्वजण एकमेकाला भेटले, सर्वजणांनी त्या ठिकाणी तो आनंद केलेला आहे. त्या ठिकाणी यज्ञ सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि कुरुक्षेत्रावरती सर्वजण 3 महिने एकत्र राहिलेले आहेत. बोलो राधे 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 राधे. 3 महिने एकत्र म्हटल्यानंतर आनंद किती असेल? हा 7 दिवसाचा आनंद उद्या नसणार आहे. अशा वेळेला आपण सर्व आठवणीमध्ये जाऊ. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या वा. आणि अशा आनंदामध्ये आपल्याला सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याच्या कथेची आठवण येणार आहे. तर विरह आपल्या डोळ्यांतून सुद्धा 2 थेंब अश्रू नक्की येणार आहेत. आमच्या वैष्णवी दिदी तर रात्रीपासूनच रडायला सुरुवात केल्या की वहिनी आता करमायचं नाही. एक प्रेम असतं महाराज. माझ्या भगवान परमात्मा 3 महिने सर्वजण एकत्र राहिले. तो आनंद काय वर्णन करावा. शुकदेवजी महाराज म्हणतात की त्या आनंदाला सीमा नाही. आणि या ठिकाणी महाराज सर्वांनी हा आनंद एकत्रित झाल्यानंतर 3 महिन्यानंतर सर्व ज्याच्या त्याच्या घरी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज देवकी मैया आपल्या भगवान आपल्या कन्हैया जवळ येऊन बसल्या. आणि आल्याबरोबर म्हणतात कन्हैया म्हणे बोला ना मैया. म्हणे मी आज तुझ्या बरोबर जे बोलणार आहे ना ते माझा मुलगा म्हणून नाही. म्हणे मग? म्हणे आपण जेव्हा कुरुक्षेत्रावरती होतो त्या ठिकाणी मला असं कळलं, मला असं समजलं की तुम्ही भगवंत आहात म्हणून. तुम्ही गुरुपुत्रांना जिवंत केलं. गुरु दक्षिणेमध्ये गुरुमातेला ते गुरुपुत्र मेलेला जिवंत करून दिला होता. म्हणे हो. म्हणे मग मला सुद्धा माझ्या गेलेल्या 6 पुत्रांची फार आठवण येते. माझ्या भावानं कंसानं जेव्हा त्या 6 मुलांना मारलं तेव्हा मला फार दुःख होत होतं, मला फार वेदना होत होत्या. तू भगवंत आहेस, मग जसा तू गुरुपुत्राला जिवंत केलं तसं माझ्या त्या 6 लेकरांना तू जिवंत करू शकतो ना. मग मला त्यांचं दर्शन करायचं, मला भेटायचंय त्यांना. बघा आईची प्रार्थना एकच असते की बाळा तू माझ्या डोळ्यासमोर असावा, तू कुठे राहा परंतु सुखामध्ये राहा. आणि ते माझ्या भगवान परमात्म्यानं देवकी मातेची ही असणारी तळमळ पाहिली. आणि या देवकी मातेला महाराज भगवंतांनी आपल्या 6 असणाऱ्या भावंडांचं दर्शन करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी महाराज बलराम दादांना नंतर सुत्तल लोकामध्ये माझा भगवान परमात्मा घेऊन गेलेले. त्या ठिकाणी महाराज त्या 6 पुत्रांना जेव्हा देवकी मातेच्या दर्शन करता घेऊन आले त्यावेळेस महाराज सुंदर बलराम दादांचं सुद्धा सुत्तल लोकामध्ये स्वागत झालं. आणि त्या ठिकाणी महाराज सर्व असणारे बालक देवकी मातेनं जेव्हा पाहिलं ते असणाऱ्या सुंदर अशा निजधामाला परमधामाला गेलेले होते. त्यांचा अत्यंत व्यवस्थित असणारं त्यांचं जीवन पाहिल्यानंतर तिला सुद्धा आनंद वाटला. शुकदेवजी महाराज म्हणतात परीक्षिती असं अद्भुत चरित्र माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. त्यावेळेस महाराज शुकदेवजी महाराज गालामध्ये हसतात परीक्षित राजाकडे पाहून. म्हणे महाराज का हसलात? म्हणे अरे राजा, अरे आजचा 7वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, तुझा मृत्यू जवळ आलाय. आता वेळ आता संपलेली आहे. आणि तरी सुद्धा तू एवढ्या आनंदानं प्रश्न विचारतोस. भगवंताचं चरित्र, भगवंताच्या असणाऱ्या लग्नाचा आणि असणारा सोहळा तू एवढ्या मोठ्या आनंदानं आणि विचारतोस. तुला काही मरणाची भीती वाटते की नाही? तेव्हा परीक्षित राजानं उत्तर दिलं महाराज माझ्या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या लीला ऐकत असताना तर मला मरणाची तर भीती कधीच निघून गेली म्हणे माझी. या महाभागवत कथेनं महाराज माझ्या मरणाची भीती निघून गेली. मी शुद्धात्मा आहे, मी जीवात्मा नाही, मी मरू शकत नाही. मला मरणाची भीती कसली? मग जो कोणी मनुष्य ही श्रीमद महाभागवत महापुराण कथा श्रवण करतो त्याच्या अंतकरणातून मृत्यूचं भय निघून जातं. जीवन शिकवते गीता
आणि मरण शिकवते भागवत. आणि म्हणून वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि एवढं ऐकल्यानंतर महाराज परीक्षित राजा म्हणतात की प्रभो, मला आता भीती वाटत नाही. जेव्हा मृत्यू यायचा असेल तेव्हा येईल, परंतु मला एक सांगा ना की या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या रोचक कथा ऐकण्याकरता परीक्षित राजा तत्पर झालेला आहे. ते म्हणतात की या ठिकाणी महाराज, माझ्या आजोबा अर्जुन त्यांच्याबरोबर तुमच्या बहिणीचा विवाह झाला म्हणे, पण कसा झाला होता मला सांगा तरी, नाही का. माझ्या आजीचा, माझ्या आजोबांचा विवाह कसा झाला. परीक्षित राजाची ही गोष्ट ऐकल्याबरोबर शुकदेवजी महाराज म्हणतात की अरे बाबा, तुला अजिबातच मृत्यूचं भय वाटत नाही म्हणे. अजिबात मला मृत्यूचं भय वाटत नाही. आणि मग असणारी सुंदर कथा भगवान परमात्म्याची, त्यांच्या बहिणीच्या विवाहाची, सुभद्रा मातेच्या विवाहाची आणि असणारी सुंदर कथा भगवान शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सुंदर सांगतात. त्यानंतर महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याचे या ठिकाणी महाराज लीला सांगत असताना एक दिवस शुकदेवजी महाराज म्हणतात की प्रभूंना वाटलं की आपल्या असणाऱ्या सर्व यादव कुळामध्ये आपल्यानंतर काय होईल, त्यांचा व्यवहार कसा राहील, ब्राह्मणांचा आदर सत्कार करतील की नाही. आणि असे विचार करताना महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं लीला केली. ती लीला होत असताना एकादश स्कंदामध्ये मुक्ती स्कंद सुद्धा असं त्याला म्हटलेलं आहे. जीवनमुक्त होण्याकरता ह्या स्कंदाचं चिंतन केलं पाहिजे. माझ्या भगवंतानं अनेक असुरांचा नाश करता करता पृथ्वीचा भार हलका करत आणि विचार केला की आपल्या यदुवंशाचा सुद्धा या ठिकाणी महाराज वातावरण जर पाहिलं तर सर्व अभिमान अहंकार झालेला आहे. आणि यांना सुद्धा महाराज साधू संतांची सेवा कळली पाहिजे, त्यांचा तिरस्कार करू नये. अतिथी देवो भव, सर्वांची सेवा यांच्याकडून झाली पाहिजे, नाहीतर महाराज यांचा सुद्धा आपल्याला आणि या ठिकाणी विनाश करणं गरजेचं आहे. आणि तीच घटना माझ्या भगवंतानं लीला केली की एक दिवस महाराज सर्व असणारे बालक, त्यांना दुर्बुद्धी झाली, संतांची सेवा करण्याकरता भगवंत स्वतः सांगायचे आपल्या लेकरांना, परंतु महाराज आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. न ऐकता महाराज जर काही आपण विचार केला तर काय होतं, तर या ठिकाणी महाराज सांगतात की या सर्व बालकांनी जांबुवंतीचा जो पुत्र होता सांब, तो फार सुंदर होता दिसण्यासाठी. आणि त्या असणाऱ्या जांबुवंताला साडी घातली, नाही का. आणि साडी घातल्यानंतर सुंदर स्त्रीवेश धारण करून दिला आणि आपल्या असणाऱ्या संत महात्म्यांच्या मांदियाळेमध्ये गेले. आणि त्या ठिकाणी महाराज खरंच हे संत आहेत की नाही, हे विद्वान आहेत की नाही, आपण तरी बघू. त्यांची असणारी परीक्षा घेण्याकरता त्या ठिकाणी त्यांची चेष्टा करण्याकरता गेले, बघू तरी. आणि त्या ठिकाणी महाराज सर्व बालक गेल्याबरोबर सर्वांनी काय केलं, त्या सांबाला साडी घातलेली होती आणि चिंध्यावर चिंध्या बांधून असं गर्भवती सारखं पोट तयार केलं होतं. आणि घेऊन असे संतांजवळ गेले आणि तो सांब सुद्धा लाजत मुरडत त्यांच्या जवळ गेला, दर्शन घेतलं. आणि सगळेजण म्हणतात महाराज तुम्ही सर्व संत मंडळी आहात आणि या ठिकाणी असणारी ही जी कन्या आहे ती गर्भवती आहे, तुम्ही विद्वान आहात, अंतर्ज्ञानी आहात, मग सांगा हिला मुलगा होईल की मुलगी. आपण सुद्धा जातो संतांकडे विचारतो मुलगा होईल का मुलगी होईल सांगा. त्यांच्याकडे दुसरं काही काम नाही का महाराज. भगवंताचं नामचिंतन विचारावं संतांकडे गेल्यानंतर, काय माझा उद्धार होईल का, काय माझ्यावरती कृपा करेल का भगवंत, संसाराच्या गोष्टी काय विचारायच्या. आणि संतांची मस्करी तर कधीच करू नये महाराज. आणि या असणाऱ्या यादव पुत्रांनी महाराज तो सांब स्त्रीवेश धारण करून
संतांची चेष्टा करतात. एवढ्यामध्ये महाराज सर्व असणाऱ्या संतांना वाईट वाटलं की एवढे सगळे भगवंताच्या पोटी जन्माला आले, देवाच्या पोटी जन्माला आले, तरी सुद्धा यांना भगवंताची असणारी किंमत नाही, यांना संस्कार नाही. आपल्या असणाऱ्या वडिलांकडून आपण काय ज्ञान घ्यावं हे लेकरांना सुद्धा कळालं पाहिजे महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज जेव्हा संतांनी पाहिलं की या ठिकाणी हे चुकीचं करतात, एवढ्या भगवान परमात्मा संतांची एवढी पूजा करतो आणि त्याचे लेकरं एवढं वाईट कृत्य करतात, त्यांना शासन झालं पाहिजे. आणि त्यावेळेला महाराज राग आला आणि हे राग आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, पाहिलं होतं की हे खोटं खोटं नाटक करतात म्हणून, आणि सांगितलं की याला मुलगा होणार नाही ना मुलगी होणार, याच्या पोटी असणारं मुसळ जन्माला येईल आणि तेच तुम्हा सर्वांचा नाश करेल म्हणे. आता मात्र हे घाबरले आणि घाबरून महाराज तिथून पळाले आणि येऊन पटापटा महाराज त्यांनी असणारं ते पोट सोडून पाहिलं तर खरंच मुसळ निघालं होतं. आता सर्वांनी महाराज उग्रसेन महाराज सर्वजण त्या ठिकाणी असणाऱ्या सभेमध्ये ह्या असणाऱ्या पुत्रांनी दाखवलं, आपल्या असणाऱ्या सर्व मोठ्या थोरांना दाखवलं, परंतु आपल्या असणाऱ्या भगवंताकडं आपल्या आजोबांकडे जाण्याची हिंमत नाही झाली. कारण त्यांच्याकडे जर गेलं, कारण संतांचा अपराध त्यांना सहन होत नाही, ते अगोदर आपल्याला शासन करतील म्हणे. मग त्यांच्या विरहित महाराज या सगळ्यांनी काय केलं, त्याचं असणारं चूर्ण केलं, त्या असणाऱ्या मुसळाचं चूर्ण केलं आणि समुद्रामध्ये टाकून दिलं. ते समुद्रामध्ये टाकून दिल्यानंतर महाराज ते लव्हाळ्याच्या रूपानं महाराज आणि समुद्र किनारी तयार झालं होतं. या ठिकाणी महाराज माझ्या भगवंताने पाहिलं संतांचा अपराध झालेला आहे आणि संतांचा अपराध झाल्यानंतर आता मात्र यांचा विनाश होणं गरजेचं आहे. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्मावरती हानी होते, अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा महाराज ब्राह्मणांची गायीची हत्या होते, ब्राह्मणांचा अपमान होतो, त्यावेळेला स्वतः भगवंत आणि अवतार घेत असतात. आणि या ठिकाणी महाराज आपल्याच पोटच्या लेकरांनी जर असं वाईट कृत्य केलं तर त्यांना शासन झालं पाहिजे. आणि त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्यानं लीला करून सर्व यादवांचं त्या ठिकाणी महाराज आपल्या यादव वंशातले आपल्या सर्व लेकरांना त्या ठिकाणी आणि आपापसामध्ये युद्ध होऊ लागलं. महाराज विचार नव्हते, काही खाणं पिणं बरोबर नाही महाराज, आपला व्यवहार चुकीचा त्यांनी केला आणि त्या ठिकाणी महाराज युद्ध करायला सुरुवात केली. मारामारीमध्ये महाराज त्या ठिकाणी असणार त्या मुसळापासून जे लव्हाळ्याच्या रूपानं असणारे जे शस्त्र झाले होते त्या ठिकाणी उपटून एकमेकांना मारू लागली आणि एकमेकांची हत्या त्या ठिकाणी स्वतःच केलेली आहे, एकमेकांना स्वतःच मारतात महाराज. त्या ठिकाणी महाराज यादव कुळाचा असणारा विनाश झालेला आहे. आणि शुकदेवजी महाराज म्हणतात की आता नवयोगेश्वरांचा संवाद या ठिकाणी झालेला आहे. देवर्षी नारद माझ्या भगवान परमात्म्याला भेटण्याकरता द्वारकेमध्ये आले. द्वारकेमध्ये माझ्या भगवंताने सुंदर असं स्वागत केलेलं आहे. त्या ठिकाणी महाराज माझ्या भगवान परमात्म्याचा सुंदर असा नारदजींचं स्वागत करताना नारदजी सुंदर माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. सर्वांनी हाताने टाळून माझ्या नारदजींचं सारखंच भजन आपण सुद्धा भगवान परमात्म्याचं करायचं आहे. कसं करायचे नारदजी भजन? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. दोनों हाथ उठा के नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण
नारायण यजमन नारायण 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 श्री मुकुंद नारायण 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 मुकुंद नारायण 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 बाके बिहारी नारायण 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 माझ्या भगवान परमात्म्याचा जप करत नारद महर्षी जेव्हा द्वारकेमध्ये भगवंताचं नामचिंतन करतात तेव्हा भगवंतांना त्यांचं पूजन केलं आणि त्यावेळेस नारदजींना येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारदजी म्हणतात, प्रभो आता आपल्याला निजधामाला जाण्याची वेळ झालेली आहे. वसुदेव देवकी मातेला सुद्धा ज्ञान सांगतात की तुमच्या पोटी जे बाळ जन्माला आलेले आहे ते साक्षात भगवंत आहेत. त्यांनाही उपदेश करतात. 150 वर्ष 150 वर्ष तुम्ही या मृत्यू लोकामध्ये राहिला तर भगवंतांना सांगतात की आता आपल्याला आपल्या आपल्या निजधामाला गेलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी महाराज भगवंत उद्धवजींना बोलावून घेतात आणि उद्धवजींना सांगतात की या ठिकाणी महाराज उद्धव गीता माझ्या भगवान परमात्म्यानं उद्धवाला सांगितलेली आहे. संन्यास कशाला म्हणतात, वैराग्य कसं असावं, कसं लक्षण असावं संन्यासाची, हे सर्व ज्ञान उद्धव गीतेमध्ये परिपूर्ण माझ्या भगवंतानं सांगितलेलं आहे. या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याला सुंदर असं ज्ञान सांगताना संन्यासी जीवन कसं पाहिजे तर दत्त महाराजांसारखं जीवन असावं. जे आनंदी आहेत, जंगल में जोगी रहता है. गुरुवर्य रामगिरीजी महाराज सुंदर आपल्याला कीर्तनातून महाराज सांगत असतात कसा असतो तो साधू, कसं असतं त्याचं जीवन. पृथ्वी वायू आकाश चंद्रमा अग्नी रवी अजगर पतंग हरिण मासा सर्वांची महाराज जी लक्षणं असतात, जे चांगले गुण त्यांच्याकडून त्यांनी प्राप्त केले त्या प्रत्येकाला गुरु केलेला आहे महाराज दत्त महाराजांनी. काही माणसं म्हणतात की दत्तात्रयांनी 24 गुरु केले, एकच गुरु करावा. एवढे 24 कशासाठी केले नाही का. तर त्या ठिकाणी महाराज शंकेचं समाधान असं आहे, गुरु हे एकच असतात. गुरु हे तत्व आहे, गुरु व्यक्ती नाही. तत्व स्वरूपानं परमार्थ होत असतो महाराज. आपण जेव्हा कीर्तन सेवा कथा श्रवण करत असतो तर त्या ठिकाणी महाराज तत्व स्वरूपानं आपण ते चिंतन ऐकलं पाहिजे. स्त्री भाव किंवा पुरुष भाव हा अंतकरणामध्ये नसावा. ही नारदाची गादी आहे तत्व स्वरूपाचा परमार्थ. गुरु हे तत्व आहे. गुरूंनी सांगितलं जे ज्ञान असतं ते तत्व स्वरूपानं आपण श्रवण केलं पाहिजे, आपण ते ऐकलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी महाराज कुणी कीर्तनकार माताजी असतील, कुणी प्रभूजी कीर्तनकार असतील तर त्या ठिकाणी महाराज असा विचार नकोय की आता या ठिकाणी बघा जसं तुम्ही असा विचार असेल की आपली सुनबाई किंवा आपली लेक किंवा आपली वहिनी आपले या ठिकाणी महाराज कथा व्यास म्हणून आहे, परंतु हा भाव नाही महाराज. हा देह रूपानं आपल्याला दिसत असेल
परंतु खरं तत्व आहे ते असणारं गुरुतत्व, भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करण्याचा प्रत्येक आत्म्याला, प्रत्येक असणाऱ्या तत्वाला अधिकार आहे. आणि त्या तत्व स्वरूपानंच असणाऱ्या त्या गादीचा आपण फायदा केला पाहिजे, गैरफायदा करू नाही. त्या तत्व स्वरूपानं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे, आचरण तसं वागलं पाहिजे. आणि आपल्या भगवंताच्या नजरेमध्ये आपण कधी पडू नये एवढे तत्व आपण असणाऱ्या त्या ज्यांच्याकडून आपण ते गुण घेऊ, ते गुण महत्वाचे असतात. आणि ते गुण माझ्या दत्त महाराजांनी 24 गुरूंकडून घेतलेले आहेत. महाराज, संग्रह करू नये, निर्मळ अंतकरणानं राहावं, एकांतामध्ये वास करावा, भेद करू नये. आणि असे असणारे सर्व ज्ञान सांगत असताना महाराज वृक्षाकडून गुण घेतला. वृक्ष हा सर्वांना फळ देतो, तो काही मागत नाही. सावली सर्वांना देतो, तो काही मागत नाही. पाणी सर्वांना सारखंच प्रेम देतं महाराज. आणि अशा स्वरूपानं महाराज असणाऱ्या त्या उद्धवाला ज्ञान सांगत असताना उद्धवजी म्हणतात, प्रभू तुमच्या असणाऱ्या प्राप्तीचा मार्ग अनेक आहेत, परंतु सर्वात सोपा मार्ग आम्हाला सांगा. तेव्हा भगवंत म्हणतात, उद्धवा व्रतानी यज्ञश्चंदासी तीर्थानी नियमायमा यथा वरुंदे सत्संगा सर्वसंगा पहोहिमा. हे उद्धवा, माझ्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत, परंतु त्या प्राप्तीमध्ये कोणी तप करतं, कोणी जप करतं, कोणी त्याग करतं, कोणी व्रत करतं, कोणी उपासना करतं, कोणी यम करतं, कोणी नियम करतं, परंतु मी मात्र संत संगतीनंच लवकर भेटतो. आणि म्हणून संत संगती आपण केली पाहिजे महाराज. त्या ठिकाणी महाराज गोपी भाव आपण स्वीकारला पाहिजे, संत संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी महाराज अशा प्रकारानं सुंदर उपदेश उद्धवाला केल्यानंतर महाराज माझ्या भगवान परमात्म्याच्या पादुका असणाऱ्या उद्धवजी घेऊन गेलेले आहेत. आणि सांगितलं की तुम्ही बद्री विशाल या ठिकाणी जा. इकडे महाराज आपण बघितलं यदुवंशाचा सर्व आणि विनाश झालेला आहे. प्रभात क्षेत्रावरती असणारे सर्व यदुवंशाचा नाश झालेला माझ्या भगवंतानं लीला केली. नंतर महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं बलराम दादांना सुद्धा सांगितलं. बलराम दादा सुद्धा महाराज शेष होते पाण्यामध्ये, महाराज जलरूपामध्ये, आणि पाण्यामध्ये निघून गेले. आणि माझ्या भगवान परमात्म्यानं सुद्धा नारदांनी सांगितलं होतं की आता वेळ झालेली आहे निजधामाला जाण्यासाठी. आणि मग माझ्या भगवान परमात्म्यानं एक दिवस महाराज जंगलामध्ये निघून गेले. एका झाडाखाली थकून बसलेले आहेत. एका पायावरती पाय ठेवून माझा भगवान परमात्म्यानं महाराज आणि पाठ टेकवली. त्याचबरोबर त्या ठिकाणी महाराज त्या जंगलामध्ये एक शिकारी आला होता. तो व्याध शिकार शोधत होता. त्याचबरोबर महाराज त्याला आणि माझ्या भगवंताचे चरणांना पाहून महाराज त्याला असणारे माझ्या भगवंताच्या चरणामध्ये चमकणारी गोष्ट दिसली. त्याला वाटलं या ठिकाणी शिकारच आहे. या ठिकाणी महाराज आपण ऐकलं की त्या सांभाच्या पोटी संतांनी शाप दिला होता की मुसळ होईल म्हणून. आणि जेव्हा त्या असणाऱ्या त्या मुसळाचे चूर्ण केलं, ते चूर्ण समुद्रात टाकून दिलं. पण एक असा असणारा लोखंड शिल्लक राहिलं होतं, त्याचं काही बारीक पीस झाला नाही, ते तसंच टाकून दिलं. तो असणारा लोखंडाचा तो भाग होता, तो एका असणाऱ्या कोळ्याला सापडला. त्या असणाऱ्या कोळ्यानं महाराज एक त्याचा सुंदर बाण बनवला आणि म्हणे शिकारीसाठी असणारं धारदार शस्त्र तयार होईल. आणि असणारा तो बाण त्याच मुसळाचा तयार झाला होता. आणि तो बाण त्या व्याधाना महाराज आणि आपल्या असणाऱ्या धनुष्याला लावला. आणि चमकणार त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला शिकार आहे. आणि म्हणून त्या व्याधाना महाराज आणि नेम धरून माझ्या भगवान परमात्मा ज्या ठिकाणी पहुडलेले होते त्याला माहित नव्हतं. असणारा त्या धनुष्य बाणातून महाराज बाण सुटला. आणि त्याच बरोबर असणारा तो बाण माझ्या भगवान परमात्म्याच्या अंगठ्याला येऊन लागला. त्याच बरोबर भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी महाराज तो बाण त्याचा स्वीकार करून
भगवंतांना सुद्धा आपले प्राण सोडण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर झालेले आहेत. भगवान परमात्म्यानं सोडत असताना आपला प्राण आपला सारथी दारुक्याला सांगितलं की तू द्वारकेमध्ये जाऊन सांग की 7 दिवसामध्ये द्वारका समुद्रामध्ये बुडणार आहेत आणि ज्यांना तुम्हाला द्वारकेच्या बाहेर जाता येईल तुम्ही जाऊ शकता. इकडे आकाशामध्ये महाराज सर्व देवता भगवंताची वाट पाहत होते, सर्व आकाशामध्ये, आणि फुलांनी स्वागत करत आहेत. इकडे बाण लागल्याबरोबर माझ्या भगवान परमात्म्यानं महाराज आपले प्राण सोडलेले आहेत आणि भगवंताची ती असणारी सावळी मूर्ती आकाशामध्ये विलीन झाली. एक भव्य दिव्य असं आकाशामध्ये वीज कडडली महाराज, आणि त्या दिव्य तेजामध्ये, त्या चमकणाऱ्या प्रकाशामध्ये भगवंत कुठे गेले कुणालाच समजलं नाही. त्या दिव्य तेजामध्ये विलीन झाले. शुकदेवजी महाराज म्हणतात की असणारं ते तेज कुठे गेलं, असणारी ती दिव्य अशी असणारी छटा कुठे गेली. तर शुकदेवजी महाराज सांगतात स्वकीयम यद्वे तेज तच्च भागवते दधात. भगवान परमात्म्याचं ते तेज श्रीमद महाभागवत ग्रंथामध्ये विराजमान झालेलं आहे. तीनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. माझ्या भगवान परमात्म्याचं असणारं ते तेज साक्षात या महाभागवत ग्रंथामध्ये आलेलं आहे. या कलियुगामध्ये कल्याण करण्याकरता शुकदेवजी महाराज सांगतात की भगवंत शब्द रूपाने भागवतामध्येच आहेत. या कलियुगामध्ये ज्यांना भगवंताची प्राप्ती करायची आहे त्यांनी श्रीमद महाभागवत पुराण ग्रंथाचा आसरा करावा. शुकदेवजी सांगतात की राजन, या कलियुगामध्ये सुद्धा भगवंताचा कल्की अवतार होणार आहे. तो कुठे होणार, कुणाच्या घरी होणार तेही सांगितलं. उत्तर प्रदेश मुरादाबाद जिल्ह्यामध्ये संभल तालुक्यामध्ये विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी त्यांचा असणारा जन्म होणार आहे. प्रभूचा रंग सावळा असणार आहे, पांढरा घोडा असणार आहे आणि त्यांचा असणारा दिव्य सुगंध सुद्धा येणार आहे. दृष्टांचा संहार करून माझा भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करतील आणि पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होणार आहे. बोलो राधे राधे. कलियुगाचं जेव्हा 800 वर्ष शिल्लक राहतील तेव्हा कल्की भगवान प्रगट होतील आणि त्यांनी आता कलियुगाचा सुद्धा आणि ठिकाणी वर्ष सांगितलेलं आहे की कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000. आतापर्यंत फक्त 5,116 वर्ष झालेले आहेत. अजून पुढे कलियुग बरंच लांब आहे, नाही का. नाथबाबांनी सुंदर कलियुगाचं वर्णन केलेलं आहे महाराज. पुढे शुकदेवजी महाराज म्हणतात की राजन, आता मी येतो, 7 दिवस झालेले आहेत. तेव्हा परीक्षिती महाराज शुकदेवजी महाराजांचं दर्शन करतात आणि म्हणतात आता मला कशाची भीती वाटत नाही. भगवान परमात्म्याच्या नामाच्या चिंतनामध्ये तक्षक जरी आला आणि मला दंश जरी केला तरी आता मला भीती वाटणार नाही. क्षणार्धामध्ये माझे शुकदेवजी भगवंत त्या ठिकाणी महाराज अंतर्धान झालेले आहेत आणि या प्रारब्धानुसार त्या ठिकाणी तक्षक नाग सूक्ष्म रूपामध्ये येऊन आणि परीक्षित राजांना दंश करून महाराज परीक्षित महाराजांचं शरीर त्याच ठिकाणी दग्ध झालेलं आहे आणि त्यांचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झालेला आहे. बोलिये परीक्षित महाराज की, शुक योगींद्र भगवान की, बोलिये श्रीमद महाभागवत महापुराण की. नंतर असणाऱ्या परीक्षित महाराजांचा मुलगा जन्मेजय राजा यानं तक्षकानं आपल्या असणाऱ्या पित्याचा दंश करून मृत्यूच्या हवाली केलं. त्याचं वाईट वाटलं आणि सूड घेण्याकरता सर्व सर्पांनाच मारण्याची त्या ठिकाणी महाराज यज्ञ केला. त्या ठिकाणी महाराज आस्तिक मुनी आलेले आहेत आणि तो असणारा यज्ञ त्यांनी थांबवला आणि म्हणून महाराज जर कुठे साप जर दिसला तर त्यांना असणारा आपण आस्तिक मुनींची शपथ घातली तर महाराज ते सर्प आपल्याला काही करत नाही. आजही ती घटना आपण अनुभवू शकतो.
त्या ठिकाणी महाराज असणारा तो यज्ञ समाप्त केला. स्वतःची महाराज म्हणतात शौनकादिक ऋषींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला असणाऱ्या शुक परीक्षिती महाराजांचा असणारा संवाद रूपानं श्रीमद महाभागवत महापुराण कथेच्या संहितेचं मी श्रवण करविलं आहे. 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि हे 12 स्कंदामध्ये आहेत. आता शेवटी या सर्व ग्रंथाचा असणारा सार मी एक श्लोक म्हणतो आणि तो श्लोक म्हणून तुम्ही त्या श्लोकाचं माझ्या पाठीमागे तुम्ही सुद्धा त्याचं असणार काय करायचं आहे, म्हणायचं आहे. आता श्रवण नाही करायचं, आता माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे. माझ्या म्हणजे सुतजी महाराजांच्या पाठीमागे आपण सुद्धा आता आज या ठिकाणी आपण वाघाडे गावामध्ये नाही आहोत, आपण सुद्धा कुठे आहोत, गंगा तटावरती बसलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपण सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याची असणार ही कथा त्या ठिकाणी बद्री विशाल या ठिकाणी आपण ऐकत आहोत. सर्वांनी महाराज जो कोणी या असणाऱ्या श्लोकाचं पाठ करेल त्याला असणारं सर्व श्रीमद महाभागवत महापुराण कथेत असणारं पुण्य मिळतं. आणि म्हणून सर्वांनी 3दा माझ्या बरोबर या मंत्राचा जप करायचा. सर्वांनी हात जोडून नाम संकीर्तनं यश सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः प्रणामा दुःख शमनं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यश्च नाम संकीर्तनं यश सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनः प्रणामो दुःख शमनं तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं त्वदीयं वस्तु गोविन्द तदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये तुभ्यमेव समर्पये येन त्वद्घ्री कमले येन तद्भरे कमले रतिमे यच्च शाश्वतीं रतिमेय शाश्वती हे गोविंद हे कन्हैया तुमचीच वस्तू मी तुम्हाला समर्पित करतो आणि त्या योगे तुमच्या चरण कमलांचं शाश्वत प्रेम मला द्या. भगवंताकडे प्रार्थना करतात. आणि या ठिकाणी महाराज श्रीकृष्णार्पणमस्तु 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 हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. या ठिकाणी महाराज श्रीमद महाभागवत महापुराण कथेची महाराज या ठिकाणी परिपूर्ण असं ज्ञान परीक्षिती महाराजांना शुक भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि तेच ज्ञान या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं गुरुवर्य सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं, सद्गुरु मुक्ताईच्या माझ्या माता पित्यांच्या आशीर्वादानं, माझ्या या देहाचे मालक उत्कृष्ट भागवताचार्य साई कथाकार गोकुलदासजी महाराज त्यांच्या प्रभू प्रेमानं त्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्हा सर्वांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे सदैव सद्गुरूंचं आहे. तुम्हा सर्व अनुभवी जनांच्या ज्ञानातून अनुभवातून जे काही ज्ञान मिळालं ते आत्मसात करून तुम्हा सर्वांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि जे अयोग्य असेल अभद्र असेल ते माझं लेकराच्या बालबुद्धीचे दोष समजून मला क्षमा करा. काही बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेले असतील, कुणाच्या मनाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा. परंतु जे काही चांगलं आहे सर्व सद्गुरूंचं आहे. आणि या ठिकाणी महाराज आज या ठिकाणी आपल्या या कथेचा समारोप होणार आहे. परंतु त्या अगोदर
या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचे असणारे आपण समुद्र मंथनाची जी कथा, त्या दिवशी पाऊस आला होता आणि पावसामध्ये असणाऱ्या आपल्याला भगवान परमात्म्याच्या मोहिनीच्या स्वरूपाचं असणारं दर्शन आपलं राहून गेलं होतं. बरोबर आहे की नाही? हा, वारं वावदानानं आपण घाबरलो म्हणता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी महाराज प्रसंग तसा आला होता नाही का. लहान लहान लेकरं, म्हातारे माणसं या ठिकाणी महाराज सर्व वयोवृद्ध माणसं आणि या धर्म मंडपामध्ये येतात नाही का. पावसानं महाराज जरा थंडी वाजायला लागली होती नाही का. आणि मग आपण विचार केला की आपण असणारी ती असणारी कथा उद्याच्याला घेऊ आणि उद्याची कथा आपण सुंदर पद्धतीने ऐकली, परंतु मोहिनी भगवान परमात्म्याचं दर्शन आपलं राहून गेलं होतं. आणि या ठिकाणी महाराजांचा असा विचार आहे की या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचं आपल्याला जेवढं काही ज्ञान आपल्या सर्व ग्रामदेवतेला, कुलदेवतेला, आपल्या सर्वांना या ठिकाणी जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा महाराज आज कथेच्या सांगताच्या स्वरूपानं आपल्याला भगवान परमात्म्याच्या मोहिनी रूपाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी जाता जाता आपल्या डोळ्यामध्ये साठवून न्यायचं आहे. आपण त्या ठिकाणी करणार आहोत झाकीच्या स्वरूपानं मोहिनी भगवान परमात्म्याचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे. आपण सर्वांनी माझ्या मोहिनी भगवान परमात्म्याचं टाळ्याच्या गजरामध्ये, भगवंताच्या नामामध्ये, त्या चिंतनामध्ये आपल्याला माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन आपल्या सर्वांना घ्यायच्या शांततेमध्ये. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम श्याम राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्याम राधे, राधे कृष्ण कृष्ण राधे श्याम राधे राधे, राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्ण राधे श्याम राधे श्याम राधे राधे, कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम श्याम राधे राधे, राधे राधे श्याम राधे राधे। बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलिए भगवान कृष्णचंद्र भगवान की जय, बोलिए मोहिनी भगवान की जय, बोलिए मोहिनी भगवान की जय।
सर्वांनी माझ्या भगवान काय करतात म्हणे, चिताभस्म लावतात. भगवान भोलेनाथ स्मशानामध्ये राहतात. स्मशानेश्वा क्रीडा स्मर रे पिशाचा सचरा. भगवान भोलेनाथ भूतभावन भोलेनाथ नेहमी स्मशानामध्ये राहतात. काय करतात तो म्हणे, चिता भस्म लेप सृगपिंड रोटी परिकर. काय करतात म्हणे, चिता भस्म लावतात. परंतु भोलेनाथांनी विचार केला की चिता बसून मला दररोज आणावं लागतं. एक सेवक होता, त्या सेवकाने भोलेनाथांची एवढी सेवा केलेली आहे. भोलेनाथांनी प्रसन्न करून घेतलं. भोलेनाथ म्हणले, काय पाहिजे ते वर माग. ते म्हणले, भोलेनाथ मला काही नको, मला तुमची सेवा महत्वाची आहे. दररोज चिता भस्म मी तुम्हाला आणून देतो, परंतु जरा फार कष्ट होतात म्हणे. स्मशानामध्ये जा, तो शोध घ्या, पण असं काहीतरी करा की ज्याच्यावर मी हात ठेवील तो भस्म व्हावा. भोलेनाथ भोले साहेब, भोले तेरी जटा में बहती है गंगा धारा. भोले तेरी जटा में बहती है गंगा धारा. भगवान भोलेनाथ जटाधारी आहेत, त्यांच्या मस्तकावरती गंगा आहे. पण एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला. तर म्हणले मला त्रास होतो. भोलेनाथांनी सांगितलं काळजी करू नको, तुला मी असं वरदान देतो, तू ज्याच्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. वरदान मिळालं. असं करता करता ज्याच्यावर हात ठेवला ते भस्म व्हायचे. सगळ्यांच्याच मागे लागले नाही. आता हात ठेवील म्हणून काय करणार आहे. शेवटी एक दिवस म्हणले, भोलेनाथ तुमची पार्वती माता फार सुंदर आहे, तुम्हालाच भस्म करून टाकलं म्हणजे मला पार्वती माता मिळेल. आपण म्हणतो ना भस्मासूर, त्याची कथा आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या भस्मासुराने काय केलं, म्हणले भोलेनाथ तुमच्यावर डोक्यावर हात ठेवू द्या. भोलेनाथ म्हणले, अरे असं कुठं असतं का, अरे मी वरदान दिलं तुला, तू मलाच भस्म करायला निघालास. म्हणले नाही भोलेनाथ, आता काय ते जमत नाही, आता तुमच्याकडेच मला बघावं लागतं. भोलेनाथ पळाले समाधी सोडून. गुरुदेव म्हणतात, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज फार सुंदर सांगायचे, आम्ही फार हसायचो त्या उदाहरणाला. पुढे भोलेनाथ, पाठीमागे भस्मासूर. पुढे भोलेनाथ, पाठीमागे भस्मासूर. पळता 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 भोलेनाथ थकलेले आहेत. शेवटी म्हणले आता काय खरं नाही, आता मी जळून भस्म होणार. शेवटी भगवान प्रभूला, भगवान विष्णूला काळजी पडली. देवरा के तया मारिल कोण, न मोडे काटा हिंडतावन. भोलेनाथ त्या ठिकाणी थकलेले आहेत, भागलेले आहेत, घामाघूम झालेले आहेत, काय करावं. मग म्हणे आता काय पर्याय नाही. तर म्हटले आता आपलं संपलं. माझे भगवान विष्णू त्या ठिकाणी पळत असताना भोलेनाथ पुढं पळून गेले. मध्येच माझ्या विष्णू भगवंतानी मोहिनी अवतार धारण केला. आणि माझ्या विष्णू भगवंतानी त्या ठिकाणी मोहिनी अवतार धारण केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मोहिनी भगवंताला पाहिल्यानंतर भस्मासूर त्या ठिकाणी बघतच राहिला मोहिनीचं स्वरूप. आणि असं करता करता त्या ठिकाणी भस्मासूर आलेला आहे. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद. खाली बसा सर्व. राधे राधे गोविंद
गोविंद राधे भजन राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हरे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद